लालबागच्या राजाची मूर्ती आपण या ठिकाणी पाहत आहे। बाप्पा जो आहे तो आता मंडपातून बाहेर पडतोय आणि हे भव्य दिव्य असे हार जे आहेत, फुलांचे हार बाप्पाला घातले जातील आणि त्या दृष्टीने तयारी सुद्धा तशी करण्यात आलेली आहे। कार्यकर्ते, गणेश भक्त यांची मोठी गर्दी आणि गुलालाची उधळण जी आहे ती या ठिकाणी केली जाते। लालबाग परिसर हा पूर्णपणे आता लालेलाल झालेला आहे, गुलाबी झालेला आहे, कारण बाप्पाची आता मिरवणूक जी आहे ती याच मार्गावरून निघणार आहे। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये फुलांचे सडे टाकण्यात आलेले आहेत, रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरूनच बाप्पा जो आहे तो हळूहळू आता पुढे जातोय। ही दोन दृश्य लालबागच्या राजा। तर पुन्हा एकदा आपण पाहताय, लालबागचा राजा हा आता मंडपातून जो आहे तो बाहेर पडतोय आणि मुख्य मार्गावर येईल। मात्र कार्यकर्त्यांची, गणेश भक्तांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी पाहताय आणि त्याच्यामुळे उभं राहायला सुद्धा जागा नसताना बाप्पा जो आहे तो हळूहळू आता पुढे पुढे मार्गस्थ होतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं हेच वैशिष्ट्य आहे की ही मिरवणूक जी आहे ती 25 तास 30 तास जी आहे ती चालत असते। मात्र गणेश भक्त हा जरा सुद्धा थकत नाही, दमत नाही, कुठल्याही प्रकारचा क्षीण त्याच्या चेहऱ्यावर जाणवत नाही, कारण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तो रस्त्यावर उतरलेला असतो। आपल्या बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी, बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि बाप्पा पुढे साकडं घालण्यासाठी की देवा तू आता जातोयस, बाप्पा तू आता आपल्या घरी जातोयस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचंय। बाप्पा ही ऊर्जा आहे, बाप्पा हे चैतन्य आहे, बाप्पा हा आनंद आहे, बाप्पा हा उत्साह आहे। या 10 दिवसामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाकडे गणेश भक्तांचं एकच मागणं असतं की तू आता जातोयस, मात्र पुढच्या वर्षी तुला लवकर यायचंय। ढोल ताशा पथकांचा आवाज, हा निनाद जो आहे तो आसमंतात घुमू लागलेला आहे। मुंबई पुण्याकडची दृश्य आपण पाहताय। सौरभ, मुंबई पुणे किंवा शहरी भागामध्ये जर आपण म्हटलं तर एरवी एकमेकांकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, मात्र ज्या वेळेला हे सादरीकरण केलं जातं त्यावेळेला कित्येक महिन्यांची तयारी असते। आजच्या दिवसासाठी ढोल पथकामध्ये जे सादरीकरण करणारे कलाकार असतात ते आसुसलेले असतात की कधी आज आपण बाप्पाला आपल्या निरोप देत असताना अगदी ढोल ताशाचं वादन आपल्याला करायला मिळतंय आणि त्यांच्या याच प्रतीक्षेची, त्यांची प्रतीक्षा जी आहे ती आजच्या क्षणाला संपते असं म्हटलं तर वावगं ठरू नये। तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। गुलालाची उधळण करत आपल्या बाप्पाला निरोप जो आहे तो दिला जातोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असंच बाप्पा पुढे साकडं घातलं जात आहे। लालबागच्या राजाचं मंडपातून आता प्रस्थान होत आहे। रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता जमले आहेत।
आणि लालबागच्या राजाला अर्पण करण्यासाठी मोठमोठे हार सुद्धा इथे लावण्यात आले आहेत. लालबागचा राजा आता मार्गस्थ होत आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. आज मुंबईमधले रस्ते गणेश भक्तांनी अक्षरशः फुलून गेलेले आहेत. ढोल ताशा पथकांचा निनाद एकीकडे पाहायला मिळतोय. डीजेच्या तालावर गणेश भक्त जे आहेत ते थिरकत आहेत, आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत. ही दोन दृश्य जर आपण पाहिली, लालबागचा राजा हा मंडपातून आता बाहेर पडतोय, तो दुसरीकडे प्रमुख रस्त्यांवर आता डीजेच्या तालावर गणेश भक्त थिरकत आहेत. आणि ही अलोट गर्दी, मुंबईच्या रस्त्यांवरची ही अलोट गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय. अशी गर्दी जी आहे ती सहसा बाजारपेठांमध्ये दसरा, दिवाळी, गणपती या दिवसांमध्ये पाहायला मिळत असते, फक्त आणि फक्त बाजारपेठांमध्ये. मात्र जर आजच्या दिवशी मुंबईमध्ये बाहेरचा व्यक्ती कोणी आला, बाहेरच्या राज्यामधून कोणी जर व्यक्ती आला, तर त्याला अशीच गर्दी पाहायला मिळणार. कारण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त हा रस्त्यावर उतरलेला असतो. आपल्या राजाची एक झलक पाहता यावी, आपल्या बाप्पाला निरोप देता यावा, हीच भावना गणेश भक्तांची असते. आणि त्याच्यामुळे फक्त ज्येष्ठच नव्हे, फक्त मोठी माणसंच नव्हे, तर लहान मुलं सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली असतात.